डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। उल्हासनगरमधील वडोल गावात यंदा गणेशोत्सवानिमित्त प्रथमच एका कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे। रिपब्लिकन सेना आणि यशोदा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे। आता गावातील लोकांना गणेश विसर्जनासाठी दूर जावे लागणार नाही, त्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे। या तलावाच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध हास्य कलाकार प्रभाकर मोरे येणार आहेत, ज्यामुळे गणेशोत्सवाचा उत्साह आणखी वाढणार आहे। सर्वांना जय शिवराय, जय भीम। मी रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष व यशोदा सामाजिक संस्थेचा अध्यक्ष ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव आपल्या प्रसार माध्यमातून सांगू इच्छितो की वडोलगाव या ठिकाणी आज मी स्वखर्चाने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आलेली आहे। आमच्या गावातील रहिवासी आहेत ज्यांच्या भावना या गणेश उत्सवाशी जुडलेल्या आहेत, परंतु त्यांना खूप दूर पायपीट करून गणपतीचे मूर्ती विसर्जन करण्यासाठी लांब जावं लागत असेल। त्याच ठिकाणी आता उल्हासनगरचे रस्त्याची हालत काय हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीच आहे। त्या अनुषंगाने मोठा अपघात घडण्याची पण शक्यता आहे। आणि कृत्रिम तलाव हे कोर्टाने माननीय न्यायालयाने सांगल्याप्रमाणे की आपल्याला निसर्गाचा समतोल राखण्याचा आहे। त्या अनुषंगाने 4 फुटाच्या आतमध्ये ज्या मूर्त्या असतील त्या कृत्रिम तलावामध्येच विसर्जित केल्या पाहिजे। त्यांचा मान ठेवून या ठिकाणी आज मी स्वखर्चाने आणि यशोदा सामाजिक संस्था व रिपब्लिकन सेनेच्या विद्यमानाने कृत्रिम तलावाची निर्मिती केलेली आहे। येथे शेकडो लोकांनी त्याचा लाभ घेतलेला असून आता उद्या गौरी गणपती आहेत, त्या संदर्भात पण अनेक लोक इथे गणपती विसर्जनाला येतात। एक सांगू इच्छितो की आपल्या प्रसार माध्यमातून की उद्या आपले महाराष्ट्राच्या हास्य जत्राचे विनोदी कलाकार प्रभाकर मोरे हे आपल्या उद्या कृत्रिम तलावाला भेट देण्यासाठी येत आहे। तरी आपण सर्व रहिवाशांनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहावं ही मी आपल्याला प्रार्थना व आवाहन करत आहे।